मित्रांनो 3 तास 55 मिनिट आणि इंटरव्हल पकडून जवळपास 4.5 तासांची धुरंधर 2 म्हणजे धुरंधर द रिव्हेंज ही मूवी बघून आलोय आणि 4.5 मिनिट सुद्धा बोर झालेलो नाही। कारण मित्रांनो आदित्य धर यांचं दिग्दर्शन एवढं टॉप क्लास आहे ना, एकदम जबरदस्त। धुरंधर 2 मध्ये पहिल्या पार्ट पेक्षा खूप जास्त ऍक्शन दाखवली आहे। जेवढा एक्सपेक्ट केला होता त्याहीपेक्षा खूप जास्त ऍक्शन आणि व्हायलन्स मूवी मध्ये आहे। मूवी मध्ये हमजा अली मजारीचा यंग लुक दिसतोय, म्हणजे जसकिरत सिंह रांगीची बॅक स्टोरी दाखवली आहे जी पहिल्या पार्ट मध्ये खूप कमी दाखवली होती। धुरंधर 2 च्या ट्रेलर नंतर आरी आरी हे सॉन्ग खूप जास्त गाजलं, पण हे आरी आरी सॉन्ग 2005 च्या बॉम्बे रॉकर्सचं पंजाबी सॉन्ग आरी आरी हे आहे। या ओरिजिनल गाण्यामध्ये एक लाईन आहे, याचं मिनिंग थोडक्यात सांगतो की बारी बरसी खटन गयासी, म्हणजे आपलं घर परिवार सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन 12 वर्ष स्ट्रगल केला। खटके ले आंदा बताशा, बताशा म्हणजे मिठाई। मित्रांनो मार गया नी तेरा हसा, म्हणजे 12 वर्ष आपलं घर परिवार सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्ट्रगल केला आणि येताना बताशा म्हणजे मिठाई घेऊन आला, पण त्या मिठाई सोबत जे चेहऱ्यावर हसू आहे त्यांना समाधान मिळालं। आता याचं मूवी सोबत कनेक्शन सांगतो। 2004 ला जसकिरत सिंग रांगी हमजा अली मजारी म्हणून पाकिस्तानात घुसले। 2016 ला अटॅक झाला, त्यानंतर सप्टेंबर 16 मध्ये आपण सर्जिकल स्ट्राईक केलं। तर बारी बरसी म्हणजे 2004 ते 2016 चा पिरियड, आणि त्या सर्जिकल स्ट्राईक वरती आदित्य धर यांनी उरी द सर्जिकल स्ट्राईक हा मूवी बनवला होता। मित्रांनो धुरंधरचा पहिला पार्ट 3 तास 34 मिनिटांचा होता आणि दुसरा पार्ट 3 तास 55 मिनिटांचा, आणि हा मूवी गेल्या 17-18 वर्षातला लेंथ वाईज सगळ्यात मोठा मूवी आहे। मी आज म्हणजे 18 तारखेचा पेड प्रिव्ह्यूचा शो बघितलाय आणि थिएटर फुल भरलेलं होतं, आणि हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच पेड प्रिव्ह्यूला हाऊसफुलचे बोर्ड लावावे लागले। आजपर्यंत बिगेस्ट पेड प्रिव्ह्यूचं रेकॉर्ड होतं स्त्री 2 च्या नावावर, पण आजपासून हे नक्कीच धुरंधर 2 च्या नावावर असणार। तसेच मित्रांनो धुरंधर 2 ने आजपर्यंतचे ऍडव्हान्स बुकिंगचे सगळे रेकॉर्ड मोडले। हायेस्ट ऍडव्हान्स बुकिंगचं रेकॉर्ड होतं KGF 2 च्या नावावर, पण ते सुद्धा आज धुरंधर 2 च्या नावावर असणार। पण आता फर्स्ट डे कलेक्शनचं रेकॉर्ड जे पुष्पा 2 च्या नावावर आहे ते तुटणार का हे बघायला मजा येणार आहे। धुरंधर 2 सोबत क्लॅश करण्याचा निर्णय जो टॉक्सिकने मागे घेतला असं वाटतं की एकदम योग्य केलं, पण पवन कल्याण यांनी आपला उस्ताद भगत सिंह हा मूवी 19 मार्चला रिलीज करण्याचं ठरवलं आहे। धुरंधर 2 सोबत शाहिद कपूरच्या कॉकटेल 2 चं टीजर जोडण्यात आलं आहे। तसेच मूवीमध्ये यामी गौतमचा छोटा कॅमिओ सुद्धा आहे। धुरंधरच्या मेकर्सना वाटतं की आदित्य धर यांनी धुरंधर 3 वरती काम केलं पाहिजे, पण आदित्य धर यांनी गोष्टी क्लिअर केल्या की धुरंधर प्रोजेक्ट हा 2 पार्ट पुरता मर्यादित होता आणि ते यामध्ये अडकून न राहता त्यांना वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती वेगवेगळ्या विषयावरती काम करायचं आहे। धुरंधर 2 मध्ये बडे साहेबचा रोल कोण प्ले करणार यावरती खूप सस्पेन्स होता, आणि विशेष म्हणजे ट्रेलर मध्ये सुद्धा कुठे बडे साहेबचा उल्लेख केला नव्हता। बडे साहेबच्या रोलसाठी रेसमध्ये सलमान खान, इम्रान हाशमी, बॉबी देओल आणि अनिल कपूर हे होते, आणि मूवीमध्ये बडे साहेबचा रोल प्ले केला। मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार-बार। पहिल्या पार्ट मध्ये हमजा अली मजारीने SP चौधरीला सोबत घेऊन रहमान डकेतला मारलं होतं, मग या पार्ट मध्ये कोणाला सोबत घेऊन कोणाला मारणार। अजून एक गोष्ट, ट्रेलर मध्ये इलिनाच्या हातामध्ये बंदूक दिसते, ती कोणासाठी दिसते। तसेच मूवी मध्ये अजून 2-3 गोष्टी आहेत ज्या खूप इंटरेस्टिंग आहेत, तर त्या गोष्टी सांगून तुमचा मूवी बघण्याचा इंटरेस्ट कमी करायचा नाही। तर या 2-3 गोष्टीसाठी सस्पेन्ससाठी आवर्जून मूवी बघा, आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल पिक्चर।